म्हणतात ना, ज्याचं कोडं तेच पुढं. तेच माझ्यासोबतही झालं. पुण्यात संध्याकाळी मी उतरल्यानंतर आम्ही FC रोडला गेलो आणि तिथे कॅफे गुडलकमध्ये आम्ही चहा घेतला आणि पूजाने खायला घेतलं. आम्ही खूप मजा केली त्या दिवशी. ॲक्च्युली मी संध्याकाळी लेट झाल्यामुळे, लेट गेल्यामुळे आम्हाला जास्त फिरता नाही आलं. पण आम्ही जेवढा वेळ सोबत होतो, दुसऱ्या दिवशी जाऊपर्यंत आम्ही सोबत होतो, तोपर्यंत आम्ही खूप मजा केली. म्हणजे आम्ही एकही चान्स सोडला नाही. कारण कसं असतं, एक लग्न झालेली मुलगी जी असते तिला स्वतःसाठी वेळ काढणं खूप अवघड असतं. तिला कधी वेळ भेटत नाही, तो तिला काढावा लागतो आणि तोच मी काढला होता 1 दिवसाच्या ट्रिपमध्ये. आणि मी गेले होते डायरेक्ट माझ्या मैत्रिणीकडे, जी माझ्या कॉलेजपासून बेस्ट फ्रेंड आहे. आणि आम्ही तिथे खूप मस्ती केली, रील्स वगैरे काढले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही स्वामीनारायण मंदिरामध्ये जायला निघालो. मस्त वाटत होतं पुण्यातल्या रस्त्यांवर जायला स्कूटीवरून तिच्यासोबत. खास करून ती आहे म्हटल्यावर टेन्शनच नाही. आणि मेन म्हणजे मला स्कूटी येत नाही आणि तिला येते, तर तिनेच म्हणजे मला फिरवलं. आणि त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथला नजारा पाहण्यासारखा होता. खूप मोठं मंदिर होतं आणि तिलाही बघा, तिला आवडत नाही जास्त व्हिडिओज वगैरे काढायला आणि फोटोज. आणि आम्ही खूप व्हिडिओज वगैरे काढले, मीही व्हिडिओ काढले, फोटोज वगैरे खूप क्लिक केले. खूप छान वाटत होतं. 1 दिवसाच्या ट्रिपमध्ये नेमके आता काय काय किती ठिकाणी फिरणार. पण आम्ही एकही चान्स न सोडता आम्ही 1 डेमध्ये खूप ठिकाणी फिरलो आणि खूप मस्ती केली. सोबतच आम्ही खूप मस्ती करत चाललो होतो. ती सोबत असल्यावर मला कोणाचंच काही घेणं देणं नसतं. कसं असतं, मैत्रीण म्हणजे एक वेगळीच मजा असते. त्यानंतर आम्ही मॉलमध्ये गेल्यानंतर आम्ही रील्स वगैरे काढले छान, जे इंस्टाग्रामला तुम्हाला बघायला भेटतं. आणि खूप एन्जॉय केलं आम्ही. काही गोष्टी घेतल्या आणि त्यानंतर आम्ही दुपारी जेवलो. मस्त मिसळपाव घेतलं आणि तिनेही पण जेवायला घेतलं आणि डोसा वगैरे घेतला आम्ही. पोटभर खाल्ल्यानंतर मग आम्ही त्याच्यानंतर मस्ती केली. तिला पण खूप म्हणजे छान वाटत होतं मी गेल्यामुळं आणि ती पण फिरली. खूप खूप छान वाटलं. आणि मिसळ कशी झाली ती विचारत होती. म्हटलं खूप छान झाली, मस्त होती. कारण आम्ही आमच्या कॉलेज टायमामध्ये जास्त करून मिसळच खायचो, मिसळपाव जास्त खायचो. त्यामुळे मग एक आठवण म्हणून म्हटलं चला आपणही मिसळपाव घेऊ. आणि त्यानंतर आम्ही खाल्ल्यानंतर मग आम्ही खडकवास या ठिकाणी गेलो. पण खडकवासला जास्त वेळ थांबलो नाही आम्हाला. आम्ही तिथून निघालो. फक्त आम्ही एक लाँग ड्राईव्ह म्हणून गेलो तिकडे. लाँग ड्राईव्ह म्हणजे माझ्यासाठी तर लांबच आहे, कारण कसं इकडे आपल्या इकडे जास्त नाही आहे असं फिरण्यासारखं. खूप म्हणजे डायरेक्ट दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. इथल्या इथं काय म्हणजे एवढं सवय नाही ना आपल्याला. त्यानंतर मॉलमध्ये गेल्यानंतर जी भीती तेच झालं. मला खूप भीती वाटते, पण तरीही माझ्या मैत्रिणींनी मला तिथून नेलं. हेच असती खरी मैत्री, खरं आहे तर, जी माणसाला निडर बनवते. आणि त्यानंतर आम्ही खाल्ल्यानंतर मग मी शिर्डीसाठी निघाले. तर तुम्हाला कसा ब्लॉग वाटला नक्की सांगा. थँक्यू.